खोपोली रॉयल प्लाझा सोसायटीच्या रहिवाशांचे बिल्डरविरोधात आंदोलन। नवीन इमारतीचे काम पाडले बंद। खोपोलीत शेळफाटा परिसरातील रॉयल प्लाझा सोसायटीचे रहिवासी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि बिल्डरच्या मनमानी कारभाराविरोधात आक्रमक झाले आहेत। बिल्डर अक्रमभाई यांनी रहिवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप करत संतापलेल्या 94 घरमालकांनी जवळच सुरू असलेल्या रॉयल लँडमार्क या नवीन इमारतीचे बांधकाम बंद पाडले आहे। रॉयल प्लाझा सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार इमारतीचे काम पूर्ण होऊन ताबा मिळाल्यापासून बिल्डरने दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता केलेली नाही। सोसायटीमध्ये रस्ता, सांडपाण्याची गटारे आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत। या गैरसोयींमुळे विशेषतः लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। उद्या जर येथे एखादी दुर्दैवी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल महिला रहिवाशांनी उपस्थित केला आहे। रहिवाशांनी सांगितले की सध्या जिथे रॉयल लँडमार्क या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे तिथूनच रॉयल प्लाझा सोसायटीसाठी रस्ता देण्याचे आश्वासन बिल्डर अक्रमभाई यांनी दिले होते। मात्र आता त्याच जागेवर नवीन इमारत उभी राहत असल्याने आपली रस्त्याबाबत फसवणूक झाल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली आहे। याच कारणामुळे संतप्त नागरिकांनी या नवीन इमारतीचे बांधकाम आज बंद केले आहे। या आंदोलनानंतर रॉयल लँडमार्कचे बिल्डर मोहम्मद कलीम आणि अब्दुल सय्यद यांनी मध्यस्थी करत मुख्य बिल्डर अक्रमभाई यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर येत्या मे 20 रोजी अक्रमभाई आणि रॉयल प्लाझाच्या रहिवाशांमध्ये एक महत्त्वाची बैठक घेण्याचे निश्चित झाले आहे। या बैठकीत रहिवाशांच्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन बिल्डर मोहम्मद कलीम यांनी माहिती दिली आहे। या दरम्यान रहिवाशांनी आपला पवित्रा स्पष्ट केला असून जोपर्यंत मे 20 रोजी होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय होत नाही आणि सुविधांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत नवीन इमारतीचे कोणतेही काम होऊ देणार नाही, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे। आमचं म्हणणं आहे की आम्ही 10 वर्ष इथं राहतोय आणि आम्ही प्रत्येक वेळी त्यांना तोंडी आणि लेखी सुद्धा सांगितलेलं आहे की आमच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही पहिले सॉल्व्ह करा, नंतर हा प्रोजेक्ट चालू करा। परंतु ते काही नाही आम्हाला बोलतात तसं प्रोजेक्ट चालू केला। आमच्या रस्त्याचा प्रश्न आहे, दोन्ही साईडचा रस्ता जो होता तो तसाच ठेवला पाहिजे, पण आम्हाला असं समजतं की तो दोन्ही साईडचा रस्ता त्यांनी कमी केलेला आहे जेणेकरून त्याला गाड्या यायला, ॲम्ब्युलन्स यायला, फायर ब्रिगेडची गाडी यायला अडचण होईल। पाण्याच्या टाकीवरनं गाडी येणार आहे। मला सांगा, पाण्याच्या टाकीवरनं जर गाडी आली तर उद्या पाण्याची टाकी जर तुटली तर आम्ही पाण्यासाठी कुठे जायचं? देताना यांनी सांगितलेलं की हा एवढा मोठा रस्ता असेल, गार्डन असेल, परंतु गार्डन हा कुठल्या प्रकारचा गार्डन पण इथं नाहीये आणि हा आमच्या सगळ्या फ्लॅट धारकांचा हा विश्वासघात केलेला आहे। त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की 20 तारखेपर्यंत आम्ही आणि बिल्डरची तुमच्यावर मीटिंग लावून देऊ, परंतु गेली 10 वर्ष आम्ही या गोष्टीसाठी त्याच्याशी लढा देतोय। जर त्यांनी असं नाही केलं तर आम्ही नगरपालिकेसमोर महिला आणि इथल्या सर्व सभासद आहेत त्यांच्या समोर आम्ही नगरपालिकेसमोर उपोषण करणार। निर्णय असा आहे की अक्रम शेठ बरोबर आमची मीटिंग आहे, ते म्हणले आम्ही 20 तारखेबरोबर 20 तारखेला तुमच्याशी मीटिंग घेतो, त्याच्यानंतर काय तो निर्णय तुम्हाला सांगतो। तरी पण आम्ही त्याच्या 20 तारखेपर्यंत मीटिंग नाही झाली तरी पण काम बंद ठेवणार आहे आणि आता सुद्धा आम्ही ते काम बंदच ठेवणार आहे। फायरची मागणी आमची, तर सीसीटीव्ही कॅमेरे ते पण नाही आहेत। या प्रमुख मागण्या त्या मागण्या त्यांनी मान्य कराव्या। चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की रस्ता दोन्ही बाजूनी रस्ता राहणार आहे। जो एक्झिस्टिंग रस्ता आहे तो आम्हाला दाखवून फ्लॅट विकले गेले आहेत आणि आता जेव्हा आम्ही त्याचं बांधकाम इथे प्रत्यक्ष बघतोय तर इथे काही प्रकारचं व्हेकल जाण्या एवढा रस्ता राहिलेला नाही, ज्याच्यामुळे भविष्यात आमची 4 व्हीलर जाईल की नाही ही पण शंका आहे। 4 व्हीलर तर नाहीच जाणार आणि उद्या काही घटना घडली तर ॲम्ब्युलन्स किंवा फायरची गाडी ही तर बिलकुल जाणार नाही, अशी परिस्थिती आहे। तर आम्हाला बिल्डरनी हे क्लिअर करून द्यावं की रस्ता कसा राहणार आहे, योग्य राहणार आहे का, नगरपालिकेने जो रस्ता त्यांनी मंजूर केलेला आहे मागच्या बिल्डिंगसाठी तो तसाच राहणार आहे की नाही, याचं क्लिअरन्स नसल्यामुळे आम्ही हे काम थांबवलेलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला हे क्लिअरन्स नाही मिळणार तोपर्यंत आम्ही काम थांबवणार आहोत। रॉयल प्लाझामध्ये आम्ही 10 वर्ष तरी राहतोय, तर 10 वर्षामध्ये म्हणजे जे बिल्डरनी सुविधा द्यायला पाहिजे त्या तर दादी दिल्या नाही। पीछे की बिल्डिंग का हमारे जो उनकी बिल्डर अकरम भाई है उनसे कुछ उनका व्यवहार में कुछ बाकी है, कुछ चीज़ उनसे लेने का है। हम लोग बोले भाई ठीक है, अकरम भाई आएंगे आप उनसे बात करिए और जो भी इशू है आप उनसे सॉल्व करिए। तो आपका और आपके पुराने बिल्डर का इशू है, बाकी हम लोग तो आगे डेवलप पे काम कर रहे हैं, हमारा उनका कोई इशू नहीं है। अकरम भाई से बात करा दी, 20 तारीख को अकरम भाई आएंगे, 20 तारीख को सोसाइटी वाले अकरम भाई बैठ के आपस में बात करेंगे। उनका ये बोलने का मसला है कि भाई हमको पार्किंग नहीं मिली, हमको सोसाइटी नहीं बना के दी, हमको कैमरा नहीं लगा के दिए। अब अकरम भाई का ये कहना है कि हमारा ये मेंटेनेंस बाकी है, उस पर वो दोनों जन का कुछ इशू है, वो भी 20 तारीख को आएंगे, वो बैठ के जो भी ये डिस्कस कर लेंगे। अभी से उन्होंने बोला कि भाई 20 तारीख तक आप काम बंद करो, तो अभी
2-3 जन से रिक्वेस्ट की है, आप लोग भी आए जो उनको समझाए कि भाई काम बंद करके कोई मतलब नहीं है, एक्चुअली लेबर का नुकसान है और लेबर अभी है भी नहीं। तो आप लोग के बोलने से जो भी 2-3 लोग और उनमें थे बेचारे सीधे लोग, तो उन्होंने यही बोला कि भाई ठीक है आप काम चालू रखो, लेकिन 20 तारीख को आप अकरम भाई से मीटिंग नहीं कराओगे तो फिर आप बंद कर देना।